दाट हिरव्यागार जंगलांनी वेढलेल्या शांत निर्मळ नदीच्या काठी एक वृद्ध साधू राहत होता. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताची सोनेरी किरणरेषा नदीच्या लाटांवर पडली की तो साधू रोज त्या घाटावर बसून देवाच्या दर्शनाची आशाभरी वाट पाहत असे. साधूचा ठाम विश्वास होता की एक दिवस देव स्वतः दिव्य स्वरूपात माझ्या समोर प्रकट होतील. तो भावनेनं, भक्तीने आणि चित्तवृत्तीच्या शांततेनं दररोज त्या क्षणाची प्रतीक्षा करत असे. त्याचं जीवन अत्यंत साधं पण भक्तिमय होतं. साधूची दिनचर्या अशी होती की सकाळी भजन आणि मंत्रजप, दुपारी कठोर तपस्या आणि संध्याकाळी नदीकाठी देवदर्शनाची प्रतीक्षा. त्याला पूर्ण विश्वास होता की माझं जप, तप आणि संयम एक दिवस नक्की फळ देईल. एक दिवस धरात ज्याने साधूचं आयुष्य बदललं. त्या दिवशी संध्याकाळ नेहमीपेक्षा अधिक शांत होती. आकाश लालसर, लाटा मंद आणि वातावरण अत्यंत पवित्र वाटत होतं. साधू ध्यानस्थित बसून मनात म्हणत होता, हे देव, आज तरी या, आज एखादी झलक दाखवा. तेवढ्यात दूरवरून एक वृद्ध स्त्री लंगडत लंगडत येताना दिसली. तिच्या पायाला जखम, कपडे मळकट, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यांत एक खोल विनंती. ती जवळ आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, बाबा, माझं घर नदीच्या पलीकडे आहे. पायाला एवढी दुखापत की मी चालूही शकत नाही. तुम्ही मला तिकडे पोचवून द्याल का? साधूने आकाशाकडे पाहिलं, मग त्या वृद्धेकडे आणि काही क्षण थांबून म्हणाला, माई, आज नाही. आज मी देवाच्या प्रतीक्षेत आत आहे. ते येणारच आहेत. वृद्ध स्त्री क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यांत वेदना आणि उदासी होती, पण ती शांतपणे मागे वळली आणि निघून गेली. साधू पुन्हा आकाशाकडे पाहू लागला. त्याला खात्री होती देव आता कधीही येतील. रात्र शांत झाली. नदीकाठचा वारा मंद. साधू आपल्या कुटीत झोपी गेला. अचानक त्याला तेजस्वी प्रकाश जाणवला. तो दचकून उठला. त्या प्रकाशातून देव प्रकट झाले. साधू आनंदानं भारावून म्हणाला, प्रभो, मी इतकी वर्षे तुमची वाट पाहतोय. आज तुम्ही आलाच नाही. साधू, अहम आगतः त्वत्समीपे वृद्धाया रूपेण आगतः. साधू आनंदानं भारावून म्हणाला, साधो अहम आगतः त्वत्समीपे वृद्धायाः रूपेण आगतः सा याचते स्म किंत्वं न जानासि. साधू, मी आलो होतो. तुझ्याकडे त्या वृद्ध स्त्रीच्या रूपाने आलो. ती मदत मागत होती, पण तू मला ओळखलंच नाही. हे ऐकून साधूचा देह शहारला. तो स्तब्ध झाला. त्याला कळलं त्याची भक्ती अपूर्ण होती. ती देवाच्या प्रतीक्षेत अडकली होती, सेवेच्या भावनेत नव्हती. क्षणात तेजोमय प्रकाश अदृश्य झाला. साधूची झोप मोडली. हृदय धडधडत होतं. मी देवाला नाकारलं, कारण माझ्या देवाला ओळखण्याची दृष्टीच उरली नव्हती. पुढच्या दिवशी साधू ताबडतोब त्या वृद्ध स्त्रीला शोधायला निघाला. त्याने मनाशी निश्चय केला, आत्तापासून प्रत्येक गरजू जीवात मी देव पाहीन. सेवा हीच खरी पूजा. देव नेहमी दिव्य रूपात येत नाहीत. कधी ते आपल्या परीक्षेसाठी साध्या गरजू माणसांच्या रूपाने येतात. जीवेषु देवः भालाल, प्रत्येक जीवात देव असतो. खरी भक्ती म्हणजे करुणा मंदिरातील प्रार्थना नव्हे, करुणावृत्ती एव भगवत दर्शनम. प्रत्येक जीव ईश्वराचा अंश आहे. ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत करणं म्हणजे देवाला स्पर्श करणे. देवाला पाहण्यासाठी डोळे नाही, तो हृदय पाहतो. देव दर्शनासाठी हृदयच मापदंड आहे. ही संपूर्ण कथा भक्ती, सेवा आणि देवदर्शनाचा सार उलगडून दाखवते.